शेतकरी बांधवांनो, राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाखो शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरू शकते. अनेक दिवसापासून शेतकरी बांधवांना एकच प्रश्न पडला होता की 9वा आणि 10वा हप्ता नेमका कधी मिळणार. आता त्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली असून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन्ही हप्त्याची रक्कम टप्प्याटप्प्याने डीबीटीच्या माध्यमातून जमा केली जात आहे. म्हणजेच एका हप्त्याचे 2,000 नव्हे तर 2 हप्त्याचे मिळून 4,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कोण पात्र आहे, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोणती 3 महत्त्वाची कामे पूर्ण करावी लागतील, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रक्रिया सुरू आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. जर तुम्ही आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती प्रथमच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती ठेवा, व्हिडिओला एक लाईक करून आपला पाठिंबा द्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावरती अनेक अफवा पसरत होत्या, परंतु अधिकृत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निधीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली आहे. पीएम किसान मधून पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 मिळतात, तर राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतून आणखी 6,000 दिले जातात. म्हणजे पात्र लाभार्थ्यांना वर्षभरात एकूण 12,000 रुपये मिळतात. आता जाणून घेऊया 4,000 मिळवण्यासाठी आवश्यक असलेले 3 महत्त्वाचे कामे. पहिले काम, फार्मर आयडी तयार असणे. ज्या शेतकऱ्यांनी अजून फार्मर आयडी तयार केले नाही त्यांनी लवकरात लवकर ते पूर्ण करून घ्यावे. दुसरे काम, ई-केवायसी पूर्ण असणे. जर तुमचे ई-केवायसी बाकी असेल तर जवळच्या सीएससी सेंटरमध्ये जाऊन ते तातडीने पूर्ण करा. तिसरे काम, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. डीबीटीद्वारे पैसे मिळवण्यासाठी आधार सिंडिंग पूर्ण असणे आवश्यक आहे. या तिन्ही अटी पूर्ण असतील आणि ह्यापूर्वी पीएम किसान तसेच नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळालेले असतील तर पुढील हप्त्यासाठी पात्रता कायम राहते. आता जिल्ह्यांची माहिती पाहूया. अहमदनगर, यवतमाळ, हिंगोली, पालघर, पुणे, जालना, अकोला, जळगाव, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, रत्नागिरी, वाशिम, वर्धा, ठाणे, नंदुरबार, धाराशिव, उस्मानाबाद, गडचिरोली, गोंदिया, धुळे, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती निधी जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर तुमचे सर्व कागदपत्रे पूर्ण असतील आणि तुम्ही पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा होईल. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत अपडेटची वाट पहा. अशा महत्त्वाच्या शेतकरी योजनांच्या ताज्या माहितीसाठी लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.